सध्याचा पट आहे जळका म्हणजे धामणगाव रेल्वे अमरावती जिल्हा. या पटाला परंपरा आहे. या पटाला परंपरा असल्यानंतर हा पट काही दिवसानंतर बंद पडला. तो पट तळेगाव दशासूरला गेला. तळेगाव दशासूर नंतर पुनश्च त्या गावकऱ्यांनी हा पटाला यावर्षीपासून 2025 पासून सुरुवात केली. व्यवस्था करताना त्यांची चोख व्यवस्था अशी आहे की पाण्याचे टँकर न ठेवता डायरेक्ट त्यांनी इथे हापशीस म्हणजे जे बैल आहेत बैलाचं धुना करता त्यानंतर पाणी पिण्याकरता डायरेक्ट या शेतात हापशी खोदून टाकली. आणि आपण पाहू शकता की हे सर्व बैलावाले जे आहेत म्हणजे इथं पटाचे बैल घेऊन आलेले हे सर्व इथं पाणी भरतात. पट किती दिवसापासून चालू आहे? 2 दिवस झाले आजच्यानं. आता तिसरा दिवस आहे. आता तिसरा दिवस आहे. काय म्हणते सुविधा पट्टी चांगली आहे इथली. सुविधा चांगली आहे. जर टँकर जर नाही आले तर हापशीची व्यवस्था आहे. पाण्याची अडचण नाही आहे. पिण्याच्या पाण्याची अडचण नाही. प्रत्येकाची गाडी. मला असं वाटतं की विदर्भातला हा सर्वात मोठा पट आहे. एकशे एक बैल. म्हणजे घरी मुलाला एक वेळचं दूध कमी असेल तर चालेल, पण बैलाला दूध पाजताना म्हणजे व्यवस्थापनाच्या बाबतीत प्रत्येकाला त्या बैलाच्या मागा लागावला. कोणत्या गावाचा बैल हा? अमलापूरचा बैल. त्याचं नाव आहे सेवा. एरियातला हा सर्वात मोठा पट असू शकते. आणि जास्तीत जास्त म्हैसूर बैल आहेत. बैलाचं व्यवस्थापन हे आपण पाहू शकता. सकाळी उठल्याबरोबर एक वेळ माणूस आंघोळ करणार नाही, पण बैलाची आंघोळ सकाळी सकाळी या लोकांना करावी लागते. आणि विशेष म्हणजे थंडीचे दिवस आहेत. बायकोला आंघोळ करायला पाणी मागते, पण इथं व्यवस्थापन घ्या कशी करायला जाईना पाण्या गिण्याची बघून. म्हणजे आपला डब्बा घेतला की त्या डब्याची पॅनाची व्यवस्था केलेली आहे. सगळी माहिती देतं काय? मग किती वर्षाचा आहेस तू? 21. लग्न झालं काय? नाही. एवढ्यात मग पोरगी गिरगी पटवली का ते? नाही. तू सबन गोष्ट माहिती देतो म्हणतो प्रत्येक गोष्टीला नाही नेस. मग असं पहिल्यांदा बोल ना बैलाची माहिती देतो म्हणून. तू तर म्हणतो मी सगळी माहिती देतो. बैल तुझे नाव काय? शुभम. किती वर्षापासून या बैलाच्या मागे? 2-3 वर्ष. म्हणजे धंदे गावातले सोडून द्यायचे ना बैलाच्याच मागे राहायचं? पगार भेटते ना. म्हणजे मालक पगार देते. हा मग व्यवस्थापनात मालकाला बैलाच्या व्यवस्थापन करताना जे व्यवस्थापक असतात ते त्या बैलाची जोपासना करतात. तसाच हा या बैलासोबत आलेला. कुठला आहे बैल? आर्नी. काय नाव आहे? राधेश्याम. बैलाचं नाव राधेश्याम आहे. आणि मालक? हा पण नाव अभिनव जाधव. अभिनव जाधव. काय कोणत्या पटाचा बैल आहे? क गटाचा आहे. किती वर्षापासून आहे तुमच्याजवळ? याच वर्षी. मागच्या वर्षी लहान घेतला होता. हा हा. या वर्षी लहान गटात. लहान गटात. बैलाचं व्यवस्थापन करताना लय कठीण समस्या आहे नाही? कठीण समस्याचं काय आता नाद आहे तर तेवढं तर करावंच लागेल ना. हा. नाद आहे तर तेवढं करावंच लागेल ना. कठीण काय आहे ते? हा शौक तुम्हाला म्हणजे पिढून पिढी आहे का तुम्हाला लागला? नाही मलाच लागला. मोबाईलवर बघून घेतलेला आहे. मोबाईलवर बघून बैल घेतला, पण कसा काय शौक लागला तुम्हाला हा? हा म्हणजे तो बक्कासूर मथुर हा. बैलांना पाहू. बैलांना पण तुम्हाला असं वाटलं की बा आपल्याला एखादा बैल असावा. मग आता ह्या बैल घेतल्या त्या पण केवढाच घेतला होता हा? हा छोटा होता लहानसा 50,000चा आणला होता. कुठून आणला होता हा? आणला होता देऊळगाव राजा. अच्छा. आता मग कपाटात कुठं नंबर गिंबर घेतला काय? घेतला ना. हिंगोलीला घेतला एक पहिला क्रमांक. हां हां आशेगाव देवीला दुसरा. हां. प्रत्येक पटावर दुसरा तिसरा चौथा चालूच राहतो. आता मग तोच शौक लागला तुम्हाला? हो. गाडी वगैरे स्वतःची घेतली कोणाची? नाही मित्राची गाडी आहे. भावाचीच आहे. अच्छा. ह्याची आहे गाडी नाही? हो. पण कधी कधी जीवार येत नाही का शेती किती सोळा आणि बैलाच्या नांदी लागा? नाही हो. नाद असल्यावर कशाचं काय. हां. बैच्या नांदापेक्षा हा पुरला. बैच्या नांदात प्रॉपर्टी जाते. याही नादात जाते म्हणून सांगतात ना लोक. पण तसं नाही मग ते कसं होतं ते त्याचं ते मटण दारून याच्या नांदात जास्त जाते. हो. बरोबर. गाड झाली का असे बैलाचं व्यवस्थापन केलं जाते. आपण पाहू शकता हे म्हणजे बैलाला सुद्धा थंडी वाजली नाही पाहिजे यासाठी हे काटेकोर नियोजन आहे. जळकापट या शंकरपटातून गावाकडे पाय वळत नव्हते, पण जवळजवळ 150 किलोमीटरचं अंतर आमचं गाव आणि जळकापटाचं असल्यामुळे आम्हाला नाईलाज असतो तिथून निघावं लागतं. पाय निघत नव्हते,
पण मन गावाकडे होतं. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह. धन्यवाद.